आपण ना आत्ता रीलचा जमाना आहे बघ, आणि रील आणि रिअल मध्ये फरक आहे हे आत्ताची पिढी थोडं विसरलेली आहे. म्हणजे ती एक स्वयंपाकाची तयारी करावी लागते, मग मुख्य स्वयंपाक होतो आणि मग पदार्थ दिसतो. अशी तयारी आणि असा पदार्थ दिसतोय ना रील मध्ये. तर मधली प्रक्रियाच गायब आहे. आणि मग ती मधली प्रक्रिया इथे जशी गायब आहे तशी ती मानसिक सुद्धा गायब झालेली आहे. मग कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी एक वेग असतो, त्या वेगाचा अंदाजच येत नाही, कारण आम्हाला तो वेगच मान्य नाही. आम्हाला सगळं पटकन हवंय. म्हणजे पुणे मुंबईला अजून एक जरी एक्सप्रेस वे बांधला तरी आपण प्रवास आत्ता जो 2 तासात करू तो 1 तासात करू, पण त्याला 10 मिनिटं तर लागणार नाहीत ना. तर हा वेग ह्या नवीन पिढीला 10 मिनिटावर आणायचा आहे. आणि त्यांना सगळं मोबाईलच्या माध्यमातून पाहायचंय. खायला गेलो की आपण आधी फोटो काढतो, फिरायला गेलो की आधी फोटो काढतो, आधी रील शूट करून घेतो, आवरलं की म्हणतो नाही आवरलेलं आहे तर सणांच्या दिवशी आधी फोटो काढून घेऊ, मग नंतर सगळं साजरं करू. तर मला हे जरा गंभीर वाटतं. आणि मग मी माझ्यापुरतं काय करते, तर मला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा ह्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपण जसं बोलताना मी म्हटलं की माझ्या मुलीला अजून फोन माहित नाहीये फारसा. मला तुझ्या मुलीकडे, तुझी मुलगी हा एक मला वेगळाच डिस्कशन करायचा टॉपिक आहे. तर तिला फोन माहित नाहीये आणि मला असं वाटतं की त्या वयाच्या मुलांना तो गरजेचा पण नाहीये, कारण तुम्ही त्यांची कल्पनाशक्ती मारताय. किती वर्षाची आहे ती 3.5 वर्षांची आहे. तिचं नाव रावी. 3.5 वर्षाची. बोलू आपण या विषयावर. तर तुम्ही त्यांची कल्पनाशक्ती मारताय. म्हणजे जर मी तिला एखादं गाणं फक्त ऐकवलं सुरुवातीच्या काळात तर तिचे काहीतरी डोक्यात तयार होतील ना इमॅजिनेशन, पण मी तिला दाखवलंच तर तिचे संपणार नाहीत का. तिला असं वाटेल की चॉकलेटचा बंगला असाच असेल, पण तिच्या कल्पनेतला काहीतरी वेगळा असेल ना. आता ती जेव्हा चित्र काढते, चित्रांना आकार उकार नसतो, पण ती त्याचं स्पष्टीकरण खूप छान देते की मी हे घर काढलंय, ही आतली खोली काढली आहे, इथे तू बसली आहेस, इथे मी बसलोय, आपण एकमेकांकडे पाहतोय. किंवा तिने आमच्या घरातल्या सगळ्या भिंती रंगवल्यात आणि आता त्या तिच्या हाईटच्या वर गेल्यात, त्यामुळे आता खुर्ची घेऊन रंगवणं सुरू आहे. आता वरच्या ह्याला गेलोय, घराचं संपूर्ण घर रंगवून दिलंय मी, कारण ती तिची कल्पनाशक्ती आहे, ती तिची सर्जनशीलता आहे, ते तिचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. मुलांना बरोबर ठिकाणी व्यक्त होऊ दिलं तर ती चुकीच्या ठिकाणी आकांतांडव करत नाहीत. हीच मुलं उद्या नागरिक होणार आहेत. म्हणजे ना राजीव तांबे मुलांसाठी खूप काम करतात आणि मी त्यांची खूप पुस्तकं रावीला आणून दिलेली आहेत. तर त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं आणि जेव्हा जेव्हा माझा संयम ढासळतो रावी बाबतीतला, तेव्हा मी ते वाक्य स्वतःला पुन्हा एकदा ऐकवते की मुलांची आणि पालकांची चालण्याची गती वेगवेगळी असते. कृपया पालकांनी मुलांच्या गतीने चालावं. लहानपणी जे पालक आपल्या मुलांसोबत चालतात, वृद्ध झाल्यावर ती मुलं आनंदाने त्या पालकांचे पालक होतात. किती 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 खोल अर्थ आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आठवणीत, म्हणजे मी तिला ओरडत नाही का, फटका मारत नाही का, तर असं काही नाहीये, पण त्यांच्या आठवणीत मी तिच्याशी खूप बोललेलं हवंय. मी तिच्याशी खूप काय म्हणतात, तिच्या गोष्टींची माझ्या गोष्टींची खूप आदानप्रदान झालेली हवी, संवाद हवा आहे. आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो मला वेळ नाहीये. मी दिलेत ना गॅजेट्स आणून, मी खेळणी दिली आहेत भयंकर. तुझ्या मुलीला तू फोन नाही दिला असं म्हणालीस? नाही दिला, मी नाही दिला. आणि मी खूप विचारपूर्वक आणि याला खूपच संयम आणि चिकाटीची गरज लागलेली. हे तुझ्यासाठी नाहीये हे मी तिला वेळोवेळी सांगत गेले. हे तुझ्यासाठी आत्ता नाहीये आणि हे जेव्हा तुझ्यासाठी असेल तेव्हा मीच तुला देईन, ह्याची खात्री बाळग. म्हणजे पेशन्स पण आले की हे तुझ्यासाठी नाहीये. मग आता काय होतं, आम्ही जेव्हा बाहेर जातो आणि आमच्या मित्रमैत्रिणींची मुलांनी समज फोन घेतले, बरं ज्यांनी फोन घेतात त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, माझं कुणाच्याच पालकत्वाबद्दल काही म्हणणं नाही, मला माझ्या मुलीला ते द्यायचं नाहीये ह्यावर मी ठाम आहे. तर तिने इतर 4 मुलांनी फोन घेतले तरी ती नको म्हणते. आणि त्यातला एखादा मुलगा जर तिला दाखवायला गेला तर ती म्हणते, हा बघ मला फोन दाखवतोय, मी परत तुझ्याशी खेळणार नाही. तर मी तिला हे सांगत गेले की हे तुझ्यासाठी नाही, हे तुझ्यासाठी नाही. आत्ता तिला त्यात फोटो दिसतात हे कळतं. आपण कुठे गेल्यावर फोटो काढतो तिचे, किंवा घरी काढतो किंवा काहीतरी करताना, तर ती कधीतरी म्हणते की मला 5 फोटो दाखव.
आणि मग तिशी हात घेऊन बसते आणि हा झाल्यावर म्हणते झालेत. पण मग त्याची रिप्लेसमेंट तू काय केलीस? खूप खूप वाचून दाखवलं मी तिला, मी खूप गोष्टी सांगितल्या, मी खूप गाणी म्हणून दाखवली, मी तिला कार्यक्रमांना घेऊन जाते लहान मुलांच्या. एक बालगीत नावाचा उपक्रम चालतो, मानसी कुलकर्णी आणि नचिकेत खासनीस यांचा. बालगीतला आम्ही जातो, तर आम्ही तिथे मिळून गाणी म्हणतो वेगवेगळी, त्यामुळे तिला अगदी वेगवेगळ्या प्रकारची गाणी समजतात. आणि मी ना रंजना बाजी म्हणून मुलांवर काम करणाऱ्या एक विदुषी आहेत, त्यांचं कुरुंजीच्या गोष्टी नावाचं पुस्तक आहे, तू वाच नक्की, तुला फार आवडेल. तर त्यांचं मूल समजून घेताना असा एक उपक्रम आहे. तर मी एक वर्कशॉप आहे ते छोटंसं, तर मी ते केलं होतं ऑनलाईन आणि मला ना त्याची फार मदत झाली. त्यांनी इतकं गोड सांगितलं होतं की मूल स्वतः छान आहे, आपण जर त्याला छान करायला जाऊ तर नका जाऊ. परत मला हे परत ऐकायचं. मूल आहे ना तसं जसं आहे तसं छान आहे, तुम्ही त्याला वेगळं छान करायला नका जाऊ. किंवा ते मूल काहीतरी लिहित असतं आणि आपण म्हणतो असं कसं लिहिलंस, थांब मी तुला नीट नीट नका दाखवू. तेच ओरिजिनल चित्र रंगवत असतं आणि मूल म्हणतं अरे हे बघ त्याचं बाहेर गेलं, असं नाही. किंवा असं कसं तू सूर्य गुलाबी काढलास, सूर्य तांबडा का, त्याचा सूर्य असू देत ना गुलाबी, त्याची नदी असू देत ना हिरवी, त्याची झाडं असू देत ना पिवळी. हे सगळं केलं तर त्याला त्याला त्याचा त्याचा आकार मिळणार आहे ना. आपण पालक आहोत, आपण मालक व्हायचा प्रयत्न करतो. वा 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 वा. आपण सांभाळायला आहोत, आपल्याकडे मालकत्व नाही. वा. एक 20 वर्षाची झाल्यावर रावी मला ऐक बाई, हे तुझे विचार मला पटत नाहीयेत हे सांगू शकते आणि ते मी तितक्याच ग्रेसफुली घेतलं पाहिजे. हे 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 इंटरेस्टिंग आहे. तू तिची पालक म्हणून केअरटेकर आहोत आपण. केअरटेकर. आणि मी मैत्रीणही नाही म्हणत, मी आई आहे तिची आणि मला आईच राहायचंय, कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिला अनेक मैत्रिणी मिळणार आहेत. आणि मी कितीही मैत्रीण व्हायचं म्हटलं तरी मी होऊ शकेन का? माझ्यातलं एक आई पण असं डोकवत राहणार, मग कशाला मैत्रीण व्हायचा अट्टहास. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मला खूप आनंद वाटला, इम्प्रेस झालो मी इनफॅक्ट, की अशा पद्धतीचं तू पालकत्व म्हणजे ते सांभाळतीयस तिला तू. ह्याच्यात घरच्यांचा सहभाग असणं तितकंच महत्वाचं आहे, कारण तू तिला जे संस्कार करतेस तर ते तुम्ही सगळे एका पेजवर पाहिजे ना. ते मी करून घेतले. हा, ते कसं ते मी करून घेतले कारण नवरा आणि मी कायमच एका पेजवर होतो. माझा नवरा अत्यंत सहृदय माणूस आहे, खूप आमची रावी म्हणते तसे. माझा आप्पा खूप प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. काय म्हणते रावी? आप्पा म्हणते त्याला, मला अव्वा म्हणते. अव्वा आणि आप्पा. तुझं नवरा आणि तू एका पेजवर. आम्ही एका पेजवर होतोच कायम. आमच्या आजूबाजूच्यांना करून घ्यायला लागलं, पण त्यांना जेव्हा कळलं ना ह्याचं महत्व, की हे छान आहे, हे वेगळं आहे, हे सोपं नाहीये. कारण मूल दंगा करताय तर फोन देऊन बघ ना म्हणून सोपं आहे हे. मला त्याला एंटरटेन करायला लागणार आहे. आणि जर तुम्हाला मूल व्हावं असं वाटत असेल तर त्याचं मनोरंजन करण्याची जबाबदारी तुमचीच आहे वेळोवेळी. आणि त्याला कंटाळा आला तर त्याच्या कंटाळ्याचं काय करायचं हे शिकवायची जबाबदारी तुमचीच आहे. सतत तुम्ही त्याच्यासाठी अवेलेबल नाही असू शकत. मीही नसते. मी बऱ्याचदा रावी मला म्हणते की मला कंटाळा आलाय, मग मी म्हणते काय करतेस, लोळतेस का थोडी, रडू येते का, घे रडून, बरं वाटेल तुला. मग ते 5-10 मिनिटं इथे तिथे केल्यावर म्हणते गेला ग कंटाळा, आता पण काहीतरी वेगळं करू. पण ते मी ना असे खूप आमच्या घरात आणि इकडे तिकडे असं सिनियर बायका ज्या आहेत माझ्या आईच्या किंवा माझ्या मोठ्या बहिणीच्या वयाच्या, की आम्हाला काय मुलं झाली नाहीत का, 4-4 मुलं झाली, हे काय तुझं नवीनच आहे, असं कधी तू ऐकलं असेल किंवा तुझ्या आजूबाजूला तू ऐकलं? अगदीच ऐकलंय. पण प्रत्येक 10 वर्षांनी ना पालकत्व बदलतं. जसं प्रत्येक 10 वर्षांनी मेडिकल प्रॅक्टिस पण बदलते, मुलांची वॅक्सिनेशन पण बदलतात, ती देण्याची पद्धत बदलते. पूर्वी बायका खाऊ घालायच्या की साखर, गूळ, मध. आता 2-2 वर्षापर्यंत पेडिट्रिशियन मुलांना देऊ देत नाही. ते म्हणजे बदलले आणि आपण मान्य केलंय ना. तसं पालकत्व पण बदललंय. पूर्वीच्या काळी इतकी काय म्हणतात TV आणि इंटरनेट आणि मोबाईल आणि हे सगळं नव्हतं, मारा नव्हताच ना.
त्यामुळे मुलांना बांधून ठेवण्याच्या गोष्टी ह्या संयमित होत्या आणि माहितीच्या होत्या की ह्या गोष्टींनी मुलं बांधून 4 पुस्तक ठकठक चंपक आणलं की हिचे 2 दिवस चांगले जातील. तर ते सोपं होतं. मोठी कुटुंब होती, तुम्हीच तुमचं मूल सांभाळलं पाहिजे असं काही गरजेचं नव्हतं. इथे 4 मुलं सांभाळून होत आहेत, तिथे त्या आज्या 2 असं होत होतं ना. आत्या मुलाला खाऊ घालतीये, कोणीतरी मावशी अंघोळ घालतीये, मामा काहीतरी शिकवतोय, आजोबा काहीतरी, हे होतं. हे आत्ता सगळं मिळून एका 2 व्यक्तींवर आले. तेव्हा नाती शिकवायला लागत नव्हती, अनुभवत होता. आता नाती शिकवावी लागतात, परिस्थितीनुसार बदल होते. तर ते 2 व्यक्तींवर आले. मग त्या 2 व्यक्तींवर आल्यानंतर त्यांना त्यांची सांगड घालू द्यात की, त्यांना ठरवू द्यात की. आणि किती वर्ष एकच आईबाप, ह्यांचे पण आईबाप, त्यांचे पण आईबाप, त्यांचे पण आईबाप होणार आहेत. वा. म्हणजे 30 वर्षाच्या मुलाला पण आमच्या राजूला काही कळत नाही, आम्ही निर्णय घेतो, अहो चुकतंय, घेऊ द्यात त्याला. हेच शहाणपणाचं आहे. कधीतरी त्याला उठून आयुष्यात काहीतरी करायला लागणार आहे किंवा तिला उठून आयुष्यात काहीतरी करायला लागणार आहे. तर निर्णय क्षमता ही थोडी शिकवली नाही जाऊ शकत, पण ही तुमचा प्रवासाचा भाग असली पाहिजे. पण खूप महत्वाचं आहे. घेऊ देत ना छोटे छोटे निर्णय. काय होतील, चुकेल, पडेल, वाया जाईल वेळ, वस्तू सांडतील, आणखीन काहीतरी, पण त्यातून काहीतरी शिकेल ना. साध्य साधनातला फरक गायब झालाय बघ आता. जो आपल्या पिढीला माहिती होता की काय साध्य आणि काय साधन आहेत, आता साधनांना लोक साध्य समजायला लागली आहेत. आणि मला असं वाटतं की हा सगळा तुम्ही मूल कसं वाढवताय ह्यावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मी 100% अगदी काय म्हणतात अचूक पालकत्व आहे का माझं, अजिबात नाही. मी ते कधीच नसतं. पण ते मुलागणिक वेगळं असतं, कारण तुमचं मूल वेगळं आहे. समज रावीला उद्या अभिनयाची आवड नसेल तर मी म्हणायचं की नाही मी सगळं करून ठेवलंय, कर ना ग बाई अभिनय, सोपं जाईल तुला. असं नाही होऊ शकत. तिच्या आवडीनिवडी काहीतरी वेगळ्या असू शकतील. किंवा मी पटापट बोलते म्हणून माझ्या मुलीने आईसारखी ही किती लाजरी, असू शकतं मूल वेगळं. मुलांना ओळखा, त्यांना सांभाळा, त्यांना वेळ द्या. आणि त्यांचं म्हणून काही एक म्हणणं आहे, कन्सेंट घ्या. आपल्याकडे दिसलं मूल घ्या पटापटा, पप्प्या घ्या, उरावर बसवा, नका करू. सगळ्या मुलांना ते झेपत नाही. तर मी कुणाचं लहान मूल पाहिल्यावर विचारते की तू मला हातात हात देतोस का, मी तुझी पापी घेतली तर चालेल का. कन्सेंट हा घ्यायला पाहिजे ना. किती इंटरेस्टिंग बोलतेय तू रावीबद्दल आणि रावीच्या आणि तुझ्या दोघींच्या संवादाबद्दल. आणि एकंदर तुम्ही छान आयुष्य जगताय. मला असं वाटतं की ते आकार देण्याचं काम चालू आहे.